आंबा पुराण रसाळी. लेखन अनामिक. वाचक स्वर प्राध्यापक डॉक्टर किरण गंगापूरकर. रसाळी. बऱ्याच जणांना रसाळी हा शब्द माहीत नसेल. आंब्याच्या दिवसात सर्वांनी एकत्र येऊन आमरसाचं जेवण करणं म्हणजे रसाळी. सोबत कुरडया, पापड्या असे अनेक पदार्थ हसत हसत आनंदी वातावरणामध्ये अक्षरशः हादरणं आणि दुपारी ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणजे निवांत झोपणं. सुख सुख काय म्हणतात ना, ते यातच असतं. अर्थात कॅलरी वजनाचा फारसा विचार न करता हे सगळं करायचं. पण एवढंच नाही, खरी मेघ पुढे आहे. त्या तयार केलेल्या आमरसामध्ये आंब्याची एखादी कोय मुद्दाम ठेवली जायची आणि आमरस आग्रहानं वाटताना ज्याच्या वाटीमध्ये ती कोय येईल त्याच्यावर रसाळी लागली असं म्हणायचं. म्हणजे पुढचं आमरसाचं जेवण त्याने द्यायचं. अशी आमरसाच्या गोडीची ही गोड शृंखला. काका, मामा, मावशी, आत्या, त्यांची मुलं, वडिलांचे मित्र, स्नेही, शेजारी यांच्याकडे अशी उन्हाळा संपेपर्यंत रसाची जेवणं अगदी थाटामाटामध्ये व्हायची. खाणं हा मुख्य उद्देश असला तरी एकमेकांकडे आपुलकीनं जाणं व्हायचं. सुख दुःख सहज सांगितली जायची, मदत मिळायची, अहो विचारांची देवाणघेवाणही व्हायची. आंब्यांचे कितीतरी प्रकार मिळतात. हापूस हे जरा श्रीमंताचं लेकरू. पण लंगडा, तोतापुरी, शेप्या, केशर, गोट्या, खोबऱ्या, हरण्या, लालबाग, बदाम अशा कित्येक प्रकारचे नवनवीन आंबे बाजारातून आणणे हा एक सोहळाच असायचा. त्यातल्या प्रत्येक आंब्याची वेगळी खासियत. कोणी इतका गोड की जणू साखरच, कुणाची कोय आंबट तर बाकी सगळं गोड. कुणी दिसायला हिरवा पण आतून मात्र रसदार. काही आंबे सुरकुतलेले पण चव म्हणाल तर अगदी अप्रतिम. जणू काही ज्येष्ठ प्रेमळ असतात ना तसेच. काही इतके देखणे पण चव मात्र अगदीच सामान्य. असो, आंबा विकणारे बाया, बापडे, भाऊ, अहो बघा की चव असं म्हणून हातावर टोपलीतला एखादा आंब्याचा रस तीर्थाप्रमाणे देणार. आता प्रत्येक वेळी दाखवलेला आंबा आणि आपल्या गळ्यात पडणारा आंबा सारखा गोड निघाला तर हा योगायोग समजायचा. आंबा पटला की मग भाव करणं आलंच. काही ठिकाणी डझनाने किंवा 16 किंवा शेकड्यानं भाव होतात. मग निवडून मोठे आंबे पिशवीत किंवा गोणीत टाकायचे. हक्कानं एखादा आंबा जास्त मिळवायचा बरं का. तेवढं गणगोत विकणाऱ्याचं आणि ग्राहकाचं. आमचे आप्पा काका छान पारख करायचे आंब्यांची. शक्यतो त्यांनी आणलेला आंबा फसायचाच नाही कधी. याचंही आम्हाला लहानपणापासून खूप अप्रूप वाटे. घरी येईपर्यंत त्या आंब्यांचा घमघमीत असा सुवास आणि त्या पिशव्या याशिवाय दुसरा विचारच नसायचा. आता रस काढताना कमीत कमी 2 जण तरी कामाला लागायचे. बोरांची लुडबुड असायची आणि मग एखादा रपटा बसला सगळी पोरं दूर पळायची. आंबे पाण्यामध्ये बुडवणे, स्वच्छ धुणे, पुसून कोरडे खट्ट करणे, हलक्या हातानं माचणं म्हणजे एका हाताचा अंगठा देठावर हलका धरून दुसऱ्या हातानं आंबा दाबत दाबत गोल फिरवायचा म्हणजे त्याची कोय मोकळी होते. नाहीतर रसाचं कारंजच उडायचं. मग एखादी तिजोरी उडावी तसं देठाचा काळा डॉट काढून
केशरी पिवळा स्वच्छ असा रस पातेल्यामध्ये जमायचा, जणू काही अमृतच. व कोळी हातानं निपटून साफ करायच्या, साली साफ करायच्या. काही जण थोड्याशा पाण्यामध्ये साली कोळी कोळून घ्यायचे. अगदी पचापच असा आवाज येतो हे करताना, तोही एन्जॉय करायचा. मग गोडीनुसार साखर पेरणी व्हायची. बाकी काही नकोच असतं आंब्याला. मग रस पळीनं ढवळणं किंवा रवीनं रसाच्या गाठी मोकळ्या करणं. आता हँड मिस्कीने हे काम मिनिटामध्ये होतं. एवढा पुरेल का अशी कोणी शंका काढली तर अरे आहेत वेगळे ठेवलेले आंबे डझनभर, अशी गुपित मोकळी व्हायची. तिकडे आई मावशी माम्या, कोणी पोळ्या कोणी भाजी. तसा तिचा आज काही उपयोगच नसायचा म्हणा. पण कोणी वडे, कोणी भजी, कोणी कैरीची चटणी किंवा तक्कू, तर कोणी फुरका वगैरे असं काय काय करायच्या. 12-12:30 झाले की कुरड्या पापड्यांचा पांढरा स्वच्छ ढीग फुलून तयार बसायचा. ताटं पाटं रोटी भांड घेतली जायची. भरलं ताट असं समजायचं की ते बघूनच तोंडाला पाणी सुटायचं. मग आधी ते ताट देवासमोर जायचं. नैवेद्य आरती झाली की मग रसाळीची खरी पंगत सुरू व्हायची. अहो आग्रह तर विचारूच नका. नाक बुडेपर्यंत रस खाणं, वाढणं आणि पचवणं अपेक्षित असायचं. कुणी क्वचित रसाच्या वाटीमध्ये साजूक तूप मागे, तर कुणी वेलचीची पावडर मागे. पण खरं म्हणजे रसामध्ये काहीच नको असतं. रस म्हणजे फक्त रसच. हे माझं समीकरण आहे बरं का. खरंच आंबा हा फळांचा राजाच. मग त्याच्यासोबत काहीच नको असायचं. तो एकटाच दिमाखामध्ये भाव खातो. 4-5 वाट्या रस प्रत्येक झड सहज रिजवायचे. मग पुन्हा एकदा आग्रह. पोळ्यांच्या पराती रिकामी होऊ न देता झटपट गरम गरम पोळ्या वाढल्या जायच्या. त्या दिवशी भाजी आमटी भात याकडे थोडं दुर्लक्षच करायचं. फक्त रस आणि पोळी बस येऊ दे. कुरड्या पापड्या भजी एवढीच मुसाफरी करायची. एकदा पंगत बसली की मग कुणाला रसाळी लावायची याची खलवत वाढणाऱ्या मंडळीमध्ये ठरायची. आणि बरोबर त्याच्या वाटीमध्ये आमरसातली कोय जायची आणि मग त्याला रसाळी लागायची. पंक्तीमध्ये एकच हास्या पिकायचा. एवढीच गंमत आणि निखळ आनंद मिळायचा. खरं काय सुख असतं ना ते त्याच वेळी कळायचं. त्याचं उत्तरही सापडायचं. पुढच्या पंक्तीला सर्व काही आहे की नाही याची खात्री व्हायची. शक्यतो कधी कमी पडायचंच नाही. पण रस संपत आला की पुन्हा पुरुषापैकी कोणीतरी आंब्याचा रस करायचा. स्वयंपाकघरामध्ये राबणाऱ्या हातांचा आणि मनाचा तो सन्मान असायचा. इकडे बाया बापड्या जेवताना काही सिक्रेट रेसिपी एकमेकांना सांगायच्या. हसत खेळत आनंदानं 4 घास जास्तीचे जायचे. मध्येच कोणीतरी नातलग वारलेल्या दुरावलेल्या आठवणीनं डोळे सहज ओले व्हायचे. तेव्हा ना मोठी मंडळी वामकुक्षीच्या तयारीला असायची. पोरं काहीतरी पत्ते वगैरे खेळायला तयार. अहो रसाळीचं जेवण जेवलेला प्रत्येक जीव घटकाभर तरी झोपणारच. आणि त्या दिवशी संध्याकाळी तर कुणालाच जास्त भूक नसायची. मग साधी तूप खिचडी गरमागरम थालीपीठ खाल्लं की रात्री गच्चीवर पत्ते कॅरम गाण्यांच्या भेंड्यांचे फळ रंगायचे. रेडिओ लावला जायचा. थारे मोजत मोजत थंड हवेमध्ये आकाश पांघरून मस्त झोपायचं. आणि सकाळी साक्षात सूर्यनारायणच आम्हाला उठवायला यायचा. असो तर ही अशी लहानपणच्या रसाळीची गंमत. छपरावर साली कोया वाळवायच्या. त्या पावसाळ्यामध्ये पाणी गरम करायला बंबामध्ये वापरायच्या. वाळलेल्या कोई फोडून त्यातल्या खोबऱ्या सादृष्ट भाग भाजून साल काढून मीठ लावून खाणं म्हणजे या रसाळीचं सर्कल पूर्ण करणं. आज शहरामध्ये मुलांकडे हापूसची दुसरी पेटी घरी आली. मी स्वतःच हाताने रस केला आणि आठवलं सारं.
कुरड्या पापडं मायक्रोवेव्ह मधून काढ बाबा आता. झालं माझं रसाचं काम. जरा ताट घेतोस का? आणि रसाच्या वाट्या पण भरून घे बरं. आतून अक्षरशः आदेशच आला. हो, आलोच हं. मागच्या आठवणीत बुडालेला मी भानावर आलो. डोळ्यामध्ये रसाळीची पंगत साठवत आम्ही आत वळलो. गेले ते दिवस, गेली ती रसाळी. आता सर्व काही आहे, पण ती गंमत मात्र नाही. धन्यवाद.